नमस्कार, उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण उन्हाळी वाळवणातील कुरडया कशा बनवायच्या ते बघणार आहोत। योग्य गहू निवडण्यापासून ते पांढरा शुभ्र चिक येईपर्यंतचे सर्व टिप्स आणि ट्रिक्स आपण येथे बघणार आहोत। तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, रेसिपी शेवटपर्यंत बघा, ट्राय करा। एकदम सोप्या पद्धतीने आपण कुरडया बनवलेल्या आहेत। चला तर वळूया मग आजच्या रेसिपीकडे। दुप्पट नाही, तिप्पट नाही, चक्क चौपट फुलणारी आपली कुरडई तयार होणार आहे। आपल्याला दिसत असेल येथे। आता हे 3 किलो गहू घेतलेले आहे। छान असे जाडजूड पाहून गहू घ्यायचे आहे कुरडईसाठी। अजिबात हे एकदम स्वच्छ असे गहू आहे। निवडून घेतलेले आहे तरी सुद्धा 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेले आहे आपण, म्हणजे याला जे काही धूळ वगैरे असते ती निघून जाते। आता आपल्याला दिसत असेल याच्यावर एकदम स्वच्छ पाणी आलेलं आहे। आता हे गहू 3 दिवस आपल्याला उन्हात भिजत ठेवायचे आहे। हे बघा 3 किलो गव्हाच्या कुरडया आज आपण येथे करणार आहोत। 3 दिवसानंतर आपल्याला दिसत असेल आपले छान असे गहू फुटतायत, म्हणजे छान असे भिजलेले आहे। ते पाणी ओतून देऊया आपण यातलं, हे बघा गाळणीने। आणि हे गहू आपण असे टोकरीमध्ये काढून घेतले। मिक्सरच्या भांड्याला तेल लावून घेतलेलं आहे आपण, कारण हे गहू आपल्याला यामध्ये वाटून घ्यायचे आहे। हाताला सुद्धा तेल लावायचं आहे, फार चिवट असतात हे। आता हे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे असं मध्यम असं वाटून घ्यायचं आहे। फारही बारीक करायचे नाहीये हे गहू, नाही तर कुरडया लाल होण्याची शक्यता असते। हे बघा थोडं थोडं पाणी टाकून आपण या पद्धतीने मध्यम आकारामध्ये थोडंसं जाडसर असं वाटून घेतलेलं आहे। पाणी टाकल्याशिवाय हे गहू वाटता येत नाही, हे ध्यानात ठेवायचे आहे येथे। हे बघा सर्व गहू आपले वाटून झालेले आहे थोडे थोडे करून। आता येथे 2 ते 3 पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आपण। थोडा थोडा हा गव्हाचा कोंडा यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि छान असा चोळून चोळून याच्यामधला जो चीक असतो तो सर्व काढून घ्यायचा आहे। थोडं थोडं करून आपण हे काढून घेऊया येथे। हे बघा असं छान असं चोळून झाला की असा पिळून घ्यायचा आहे, म्हणजे यामधला सर्व चीक पाण्यामध्ये पडतो। आणि आता तो दुसऱ्या पातेल्यामध्ये टाकला आहे। असं 3 पातेल्यांमध्ये आपण हे गहू व्यवस्थित चोळून धुवून घ्यायचे आहे। हे बघा दुसऱ्या सुद्धा पाण्यात भरपूर चीक गव्हाचा निघताना आपल्याला दिसत असेल। हा सुद्धा छान असा पिळून घेऊया आपण। रेसिपी मध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। सर्व आपला गहू पिळून झालेला आहे, आपण सर्व पाणी काढून घेतलेलं आहे। आता एका गाळणीच्या साहाय्याने असं सर्व हे चिकाचं पाणी आपण गाळून घेतलेलं आपल्याला दिसत असेल। आता हे झाकून ठेवायचं आहे 3 ते 4 तास, आणि जेव्हा चिक खाली बसेल तेव्हा आपल्याला तुरटी फिरवून घ्यायची आहे। आमचा लिओ सुद्धा बसलेला आहे माझ्या सोबत कुरडया करायला। आता हे वरचं जे पाणी आलेलं आहे ते काढून घेऊया आपण वाटीच्या साहाय्याने थोडं थोडं करून। चीक आपला खाली बसलेला आहे, हे पाणी जे आहे हे आपल्याला टाकून द्यायचं आहे। हे बघा आपला हा चीक आपल्याला दिसत असेल। तुरटी फिरवण्याचा व्हिडिओ येथे स्किप झालेला आहे माझ्याकडून, पण तुम्ही नक्की तुरटी फिरवा येते, म्हणजे आपल्या कुरडया छान अशा पांढऱ्या शुभ्र येतात। आता हा चीक जो आहे तो छान असा फोडून घ्यायचा आहे, फार घट्ट बसतो हा खाली। हे बघा छान असा मोकळा करून घेतलेला आहे। एका भांड्याला असं कॉटनचं कापड बांधून घेतलेलं आहे आपण। आता हे कापडामधून थोडं थोडं करून आपल्याला हे छान असं गाळून घ्यायचं आहे। ह्याच्यामुळे काय होईल, तो राहिलेला जो कचरा आहे तो या कापडावरती चिटकून बसेल, आपल्या तो चिकामध्ये जाणार नाही। सावकाश करायचं आहे हे काम, थोडं थोडं करून हा सर्व चीक आपल्याला असा गाळून घ्यायचा आहे, म्हणजे ते गव्हाची ताम त्यामध्ये जात नाही चिकामध्ये, आणि कुरडया लाल होत नाही। छान अशा पांढऱ्या शुभ्र कुरडया तयार होतात ह्याच्यामुळे। आता हे हाताच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने आपल्याला कंटिन्यू असं मिक्स करत राहायचं आहे।
कारण हे खाली बारीक कण चिकटले की हे चीक पटकन गळत नाही, खाली येते। पुन्हा आपण ग्लासच्या साहाय्याने हा चीक थोडा थोडा करून ओतून घेत आहोत यामध्ये। हे बघा सर्व चीक आपला गाळून झालेला आहे। येथे अर्धा पातेला चीक तयार झालेला आहे आपल्या गव्हाचा। आता हा साईडला ठेवून देऊया आपण। आता मिक्स करून घ्यायचं आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी हे छान असं पातेल्यात चीक जो गाळून घेतलेला होता तो असा लाटण्याच्या साहाय्याने आपण छान असं हलवून घेतलेला आहे। आता जेवढं आपलं चीक तयार झालेलं आहे तेवढंच पाणी आपल्याला कुरडया तयार करण्यासाठी लागणार आहे। जास्त पाणी किंवा कमी अजिबात घ्यायचं नाहीये। येथे बरोबर प्रमाण आहे। हे अर्ध्या पातेला चीक आहे, अर्धा पातेला आपण पाणी घेतलेलं आपल्याला दिसत असेल येथे। या पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची। थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे मी येथे आणि हे खडे मीठ जे आहे ते सुद्धा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे। हे बघा छान अशी उकळी आली आहे पाण्याला। आता हे 4 मोठे चमचे खडे मीठ आहे हे यामध्ये टाकून घेऊया आपण। हे भरपूर खारट असते त्यामुळे जास्त टाकायचं नाहीये आणि वाळवणाच्या पदार्थाला मीठ थोडंसं कमीच टाकायचं आहे, कारण ते वाळून झाल्यानंतर आपोआपच त्याची टेस्ट चेंज होते। हे बघा छान असं मीठ सुद्धा विरघळलेलं आहे आणि पाण्याला उकळी सुद्धा फार छान आलेली दिसत असेल आपल्याला। आता आपला जो तयार झालेला चीक आहे तो थोडा थोडा करून यामध्ये टाकून घ्यायचा एका हाताने आणि असं लाटण्याच्या साहाय्याने कंटिन्युअसली हे फिरवत राहायचं आहे, जेणेकरून या चिकाच्या गाठी किंवा गोळे बनणार नाही। कारण गाठी बनल्या तर त्या फुटायला फार वेळ लागतो। हे बघा किती छान सॉफ्ट आपला चीक तयार होताना दिसत असेल आपल्याला। यासाठी 2 व्यक्ती असेल तर सोपं पडतं हे काम करणं। मिक्स करत राहायचं आहे। बहुतेक महिलांना हे भरपूर काम किचकट वाटतं, परंतु असं सोप्या पद्धतीने केलं तर घरच्या घरी आपण कुरडया तयार करू शकतो। हे बघा अशा ज्या गाठी असतात या थोड्या थोड्या करून आपण फोडून घेणार आहोत। किती छान सॉफ्ट असा आपला चीक बनताना आपल्याला दिसत असेल। हा आपल्याला व्यवस्थितच शिजवून घ्यायचा आहे चीक। हे बघा आपल्या चीकचा कलर चेंज होताना आपल्याला दिसत असेल। आता पूर्ण आपला मिक्स करून झालाय, हटून झाला आहे। आपल्याकडे लाकडाचं फळी असेल म्हणजे चाटू म्हणतात त्याला, त्याने सुद्धा आपण हे हटून घेतलं तरीही चालतं। त्याने फार पटकन याच्या गाठी मोकळ्या करता येतात। आता आपलं हटून झाल्यानंतर आपण थोडा वेळाला 10 ते 15 मिनिटं झाकण ठेवून देऊया मंद आचेवर। हे बघा आपला छान असा चीक तयार झालेला दिसत असेल। तरी सुद्धा आपण एकदा मिक्स करून घेऊया। थोडासा पातळ वाटतो आहे आपला चीक अजून। 3 किलोच्या गव्हासाठी येथे 45 ते 50 मिनिटं मला लागले होते चीक शिजण्यासाठी। चीक असा ट्रान्सपरंट दिसायला लागला की समजून घ्यायचं आपला चीक छान असा शिजलेला आहे। हे बघा आपल्याला कन्सिस्टन्सी दिसत असेल आणि कलरही दिसत असेल आपल्या चिकाचा चेंज झालेला। मिक्स करून घेऊया सर्व हे छान। अशा सोप्या पद्धतीने थोड्या थोड्या गव्हाच्या केल्या तर आपल्याला कुरडया बाजारातून विकत आणायची गरज पडणार नाही। पुन्हा आपण झाकण ठेवून घेतलं होतं 10 ते 15 मिनिटं। हे बघा ट्रान्सपरंट आपला चीक तयार झालेला आहे। येथे छान असं चीक शिजू द्यायचं आहे, नाहीतर कुरडई बनायला तर बनेल परंतु कुरडई वाळल्यानंतर त्याचे तुकडे पडण्याची शक्यता असते। आता चीक तयार झालेला आहे शिजून आपल्याला। आता हे मशीन घेतलेलं आहे मी, शेवच्या मशीनने या कुरडया करणार आहे, कारण मला या बारीक आकारात करायच्या आहे। 2 प्रकारे आपण येथे करणार आहोत, एक जाड आणि एक बारीक साचा लावून करणार आहेत, प्लेट लावून करणार आहोत आपण। आता थोडं थोडं करून चीक यामध्ये मशीन मध्ये भरून घेतलाय आपण आणि छान आपल्या आवडीनुसार छोट्या मोठ्या आकारात आपण याच्या कुरडया पाडून घ्यायच्या आहे।
हे बघा एकदम सॉफ्ट अशा कुरडया आपल्या बनल्या जात आहेत। छोट्या मोठ्या आकारात आपल्याला जशा पाहिजे तशा कुरडया आपण येथे तयार करू शकतो। आता मी येथे रूम मध्येच या कुरडया सुकायला टाकणार आहे। हे बघा दुपारी 4 वाजता या प्रमाणात आपल्या कुरडया दिसत असेल आपल्याला। येथे जरा लाईट दिसत आहे कारण खाली व्हाईट कागद आहे। हे बघा 2 दिवसात छान अशा कडकडीत आपल्या उन्हात या कुरडया वाळून झालेल्या आहेत। आता आपण तळून बघूया। बघा चौपट फुलणारी कुरडई आपली बनून तयार झालेली आहे। किती छान दिसते आहे। तोंडात टाकताच विरघळणारी कुरडई आपली तयार झालेली आहे झटपट। नक्की ट्राय करा। पांढरी शुभ्र कुरडई आपल्याला कापसासारखी दिसत असेल। हे बघा सर्व 2-3 कुरडया मी येथे तळून घेतलेल्या आहेत। नक्की ट्राय करा रेसिपी। कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा। अशाच छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।